आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता वसमत एसटी आगारात डिझेल भरत असताना अचानक अपघात घडला. एसटी बसमध्ये डिझेल भरत असताना डिझेल पंपाचे नॉझल अचानक बर्स्ट झाल्याने पंपाने पेट घेतला. या दुर्घटनेत एसटी महिला कर्मचारी श्रीमती ज्योती काळे या गंभीर भाजल्या गेल्या आहेत. जखमी महिला कर्मचाऱ्यांना सहकाऱ्यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे उपचारासाठी दाखल केले आहे. आग नियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रयत्न सुरू केले असून आगारात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचे नेमकी कारण समजू शकलेले नसून अधिक तपास सुरू आहे. वास्तविक बघता आज दिनांक 13 रोजी वसमत आगाराची बस क्रमांक 2580 मध्ये आगारातील सहाय्यक श्रीमती काळे ही कामगिरी करीत असताना 2580 बस क्रमांकमध्ये डिझेल भरत असताना जेव्हा ते नॉझल बसच्या टाकीमध्ये टाकण्यात आले तेव्हा थोडासा नॉझलच्या इथे स्फोट झाला. त्या स्फोटामुळे थोडीशी ज्वाला बाहेर येऊन त्या संबंधित लेडीजला थोडीशी दुखापत झाली. त्या अनुषंगाने इथे आपण अग्निशामक उपकरण तयार ठेवलेले होते. अग्निशामक उपकरणाचा लगेच येथील उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्वरित वापर करून लगेच ती आग 2 मिनिटाच्या आतमध्ये आटोक्यात आणली. तदनंतर श्रीमती काळे यांना ग्रामीण रुग्णालय वसमत येथे ॲडमिट करण्यात आले. तेथून सध्या परिस्थितीत त्यांना नांदेड येथे हलविण्यात आलेले आहे. सर डिझेल भरत हो, इथे अग्निशामक उपकरणं जे आपण सुस्थितीत ठेवले होते त्यापैकी 5 अग्निशामक उपकरणाचा उपयोग करण्यात आला सुरक्षा रक्षकाकडून आणि त्वरित आगीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती आता महिला जीवितहानी झालेली नाही. आता महिलेला किरकोळ दुखापत झालेली असून त्यांना ग्रामीण रुग्णालय वसमत येथे ॲडमिट करण्यात आले होते. डॉक्टरनी पाहणी केल्यानंतर त्यांना नांदेड येथे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता हलविण्यात आले. साहेब फार जुना आहे का? नाही, ॲक्च्युली BPCL कंपनीचंच ते युनिट असून BPCL कंपनीचंच ते नॉझल आहे. सध्या स्थितीत आपण BPCL कंपनीचा प्रतिनिधी येत आहे. ते आल्यानंतर आम्ही जॉईंट इन्स्पेक्शन येथे सुरक्षा व दक्षता अधिकारी आलेले आहेत. तसेच विभागीय भांडार अधिकारी आले आहेत. मी स्वतः डिव्हिजनल कंट्रोलर म्हणून इथे उपस्थित आहे. तसंच BPCL कंपनीचे प्रतिनिधीसुद्धा इथे काही मदत वगैरे तात्काळ तर्फे देण्यात आलेली आहे त्यांना. तसेच हॉस्पिटलमध्ये जो काही खर्च येईल त्याचे कोटेशन इथे सबमिट केल्यानंतर त्यांना पुढची मदतसुद्धा देणे शक्य होणार आहे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.